मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर सिंहस्थ कुंभ भक्ती संगम कार्यक्रमाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार। खड्ड्यांमुळे झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच नाशिकला जाणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीच्या दौऱ्यावर बारामतीतील विकास कामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी। बारामतीतील सहयोग सोसायटी या निवासस्थानी जनता दरबार घेणार। मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज भंडारा दौऱ्यावरती कोट्यवधींच्या नव्या प्रशासकीय इमारतीची पाहणी करणार। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 5,59,00,000 रुपये खर्चून राज्य उत्पादन शुल्क विभागाची प्रशासकीय इमारत पूर्ण। लासलगाव पाठोपाठ मनमाडहून धावणार कांदा एक्सप्रेस। आज 800 मेट्रिक टन कांदा चेन्नईला रवाना होणार। नाफेड आणि एनसीसीएफच्या बफर स्टॉकमधील कांदा पाठवण्याचं नियोजन। दिल्ली चेन्नई नंतर गुवाहाटीसह अन्य शहरांमध्ये देखील कांदा पाठवणार। नाशिकमधील कांदा दर घसरण्याची भीती आहे। हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला 193 कोटी रुपयांची मंजुरी। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये निर्णय। कामावेळी नैसर्गिक रंगांचा वापर करावा, त्याचबरोबर हरिहर तलाव आणि परिसरातील सर्व कामं दर्जेदार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। ऑनलाईन साखर खरेदीवर ऑनलाईन डिलिव्हरी कंपन्यांचे निर्बंध। 2 ते 3 किलोपर्यंत साखर खरेदीची मर्यादा। झेप्टो, ब्लिंकिट, स्विगीनं लावले साखरेवरती निर्बंध। साखरेचा काळा बाजार रोखण्यासाठी विशेष तपासणी पथक निश्चित। 27 ऑगस्टपासून राज्यभरामध्ये विशेष तपासणी मोहीम सुरू। मर्यादेचं उल्लंघन, चुकीची माहिती दिल्यास कारवाई होणार। 400 मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखर साठवता येणार नाही। ऐन सणासुदीच्या काळामध्ये साखरेपाठोपाठ वेलचीचे दरही कडाडले। महिनाभरामध्ये वेलचीच्या दरात किलोमागे 700 रुपयांची वाढ। मिठाई दुकानदार, व्यावसायिकांसह ग्राहकांच्या खर्चाचं गणित दरवाढीनं बिघडलं। एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर। आरोपींनी ऋतुजा पाटीलला 10 प्रश्न चुकीचे सोडवायला सांगितले होते। सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तरं दिल्यास संशय येऊ शकतो, म्हणून 10 प्रश्न चुकीचे सोडवण्याचं ऋतुजा पाटीलला सल्ला। समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते नितेश कराळेंना अटक। अमरावतीमधून पहाटे ताब्यात घेत वर्धा शहर पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय। नंदुरबारच्या शहादा शासकीय आदिवासी वसतिगृहातील पाणी प्रश्न पेटला। संतप्त विद्यार्थी रस्त्यावरती। प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन। आश्वासन नको, पाणी द्या। पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी विद्यार्थी आक्रमक। मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी धाराशिवमध्ये मराठा बांधवांची बैठक। धाराशिवमधून 5,000 रिक्षांची रॅली जाणार। जरांगे पाटलांनी मुंबईचा आदेश दिला तर मुंबई जाम करू, मराठा बांधवांचा निर्णय। महामार्गाचं काम 100% पूर्ण झाल्यावरच टोल वसुली करा। मुंबई गोवा महामार्गावरील टोलवरून मंत्री आदिती तटकरेंचं स्पष्टीकरण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना देखील निवेदन। गणेशोत्सव आणि गोविंद सणाच्या पार्श्वभूमीवरती पालकमंत्री भरत गोगावले ॲक्शन मोडवर। अलिबागमध्ये झालेल्या बैठकीत सुरक्षा व्यवस्था, वाहतूक कोंडी, महामार्गावरील खड्डे आणि सूचना फलकांबाबत अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना। सगळे अधिकारी वर्ग, आमचे कलेक्टर असतील, आमचा मंत्री असतील, आमचे आमदार असतील, आमचे अध्यक्ष असतील जिल्हा परिषदचे, आणि मग आलेले शांतता समितीचे सर्व सदस्य असतील, त्यांनी प्रत्येकाने आपापला मुद्दा मांडला होता आणि त्या मुद्द्याला आमच्या अधिकाऱ्यांनी, आम्ही सगळ्यांनीच उत्तरे दिलेली आहेत आणि आमची जबाबदारी आम्ही ती स्वीकारली। लातूर जिल्ह्यातील पाणी प्रकल्पात प्रचंड घट। जिल्ह्यातील 8 मध्यम प्रकल्प, 135 लघु मध्यम प्रकल्पामध्ये अत्यल्प पाणी पातळी, तर मांजरा धरणामध्ये फक्त 13% उपयुक्त जलसाठा शिल्लक। लातूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। मांजरा धरणातून लातूरकडे जाणाऱ्या पाण्याची चोरी। धाराशिवमधून जाणाऱ्या पाईपलाईनमधून पिण्याच्या पाण्याची चोरी। लातूरकरांना 8 दिवसांमधून एकदा पाण्याचा पुरवठा। लातूर शहराच्या हक्काच्या पाण्यावरच डल्ला। अनधिकृत पाईप दिसत असताना देखील कारवाई का नाही, लातूरकरांचा सवाल। धुळ्यात पावसानं दडी मारल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात। कोरडवाहू क्षेत्रातील पिकांची वाढ खुंटली। मावा तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे शासनानं तातडीनं पंचनामे करून मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। दडी मारलेली, त्याच्यामुळे माझे पीक सुद्धा वाढ झाली नाही आणि पिकावर सुद्धा खूप मोठा रोग आलेला आहे। आणि जरी बघितलं जे बागायत शेती आहे, बागायतच्या शेतकऱ्यांचे जाळं लगभग त्या कमरेच्या वरती गेलेले आहेत, पण
जे कोडाव शेतकरी आहेत त्यांचे झाडं आज 1 फुटाच्या वरती सुद्धा गेलेले नाहीये. म्हणून जरी हा पाऊस आला नाही तर पूर्णपणे क्षेत्र सुद्धा नष्ट होऊन जाईल. नंदुरबारमध्ये पावसानं पाठ फिरवली. खरीप पिकांवरती संकट. कापसाची वाढ खुंटल्यामुळे शेतकऱ्यांची सरकारकडे तातडीच्या मदतीची अपेक्षा. नवी मुंबईतील उलवेत पीडब्ल्यूडी कंत्राटदार गजानन नौकाते यांच्या आत्महत्येप्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याची पत्नीची मागणी. 2 कोटींची बिलं 2 वर्षांपासून थकीत असून फाईल मंजुरीसाठी लाचेची मागणी झाल्याचा देखील पत्नीचा गंभीर आरोप. शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरण वेगळं वळण घेण्याची शक्यता. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा शिल्पाच्या कुटुंबियांचा आरोप. पती सचिनवर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याचं तपासात निष्पन्न. पती, सासू सासरे आणि दिराला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. सुरक्षित अन्न सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेमध्ये धुळे एफडीएची मोठी कारवाई. 1 एप्रिल ते 27 ऑगस्ट दरम्यान 1,16,00,000चा अवैध साठा जप्त. 38,000 गुटखा पॅकेटसह भेसळयुक्त बेसन, मैदा, तुपाचा साठा हे जप्त. धाराशिवच्या तुळजापुरात राजरोजपणे मटक्याचा व्यवसाय, अवैध धंद्यांना अभय कोणाचं? व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. चौकशी करून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. नाशिकच्या सुरगाणामध्ये किरकोळ वादातून मित्राकडून धारदार शस्त्रानं वार. 27 वर्षीय हेमंत सूर्यवंशीचा उपचारादरम्यान मृत्यू. गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून मित्रांमध्ये वाद झाला. मुख्य आरोपी कुणाल परदेशी पोलिसांच्या ताब्यात. नागपुरात दारूसाठी पैसे न दिल्यामुळे कौटुंबिक वाद. मिनीमाता नगरामध्ये 19 वर्षीय समीरनं मोठा भाऊ मोहनवरती चाकूनं वार केले. गंभीर जखमी मोहनचा मेयो रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू. आरोपी समीरला पोलिसांनी अटक केली. भंडाऱ्याच्या नकाडोंगरी विभागाची कारवाई. गोपनीय माहितीच्या आधारे 121 किलो चंदनाच्या लाकडांसह एकाला अटक. लक्ष्मण नागपुरे या आरोपीची चंदन नागपूर, रामटेक इथं विकत असल्याची कबुली. भंडारा शहरालगतच्या खात रोड मार्गावरच्या कोसलवाडामध्ये जुगार अड्ड्यावरती छापा. 11 जणांना ताब्यात घेतलंय. 1,44,00,000ची रोख रक्कम जप्त. सोन्या चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले असतानाही रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवरती बाजारात राख्यांच्या खरेदीचं प्रमाण वाढलंय. जळगावमध्ये चांदीच्या राखीला मागणी. चांदीचे दर 2,40,000च्या पुढे. रक्षाबंधनानिमित्त खासदार सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट. आज राखी पौर्णिमा, पण यावेळी तू सोबत नाहीस ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करतेय. सुळेंची पोस्ट. रक्षाबंधनानिमित्त ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी मातोश्रीवरती जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राखी बांधली. उद्धव ठाकरेंचं औक्षण देखील करत दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अंधारेंनी रक्षाबंधनाची परंपरा कायम ठेवली. नागपूरमधील शालेय विद्यार्थ्यांनी बनवली विशाल राखी. विविध झाडांची पानं, वर्तमानपत्र, लाकूड, बांबू, ओढणी अशा साहित्याचा वापर करून 75 फुटांची भव्य राखी बनवली. विज्ञान, खेळ, संरक्षण, तंत्रज्ञान, संस्कृती आणि धर्म यांचं राखीद्वारे दर्शन. विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर. विठ्ठल मंदिराच्या जतन संवर्धन कामाअंतर्गत प्रशासकीय कार्यालय हटवून ऐतिहासिक दगडी ओवऱ्या भाविकांसाठी खुल्या करण्यात आल्या. मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता विश्रांतीसाठी मोठी मोकळी जागा उपलब्ध होणार. सिद्धिविनायक मंदिरातील कर्मचाऱ्यांना दिलासा. कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास अथवा गंभीर आजार किंवा अपघातामुळे अपात्र झाल्यास अनुकंपा तत्वावरती नोकरी मिळणार. कुटुंबियांना दिलासा. मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. पीआरओ बदलण्याची रितू तावडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सोशल मीडियाच्या प्रस्तावाच्या वादाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 25 लाख रुपयांच्या सोशल मीडिया टेंडरवरून वाद झाला होता. धाराशिवमध्ये 20 लाखांपासून 1 कोटींपर्यंत बोली लावून नगरसेवक फोडले. ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटलांनी नगरसेवक फोडाफोडीचा बाजार मांडलाय. ओमराजे निंबाळकर यांचे बंधू तथा ठाकरेंच्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर यांचा आरोप. ज्या पद्धतीने ओमराजे निंबाळकर हे पैसे घेऊन त्या ठिकाणी फुटले, त्याच पद्धतीनं राणा पाटील आणि ओमराजे या दोघांनी मिळून हा बाजार मांडलाय. आणि एकानं म्हणायचं 20 लाख देतो, दुसऱ्यानं म्हणायचं 30 देतो, पुन्हा त्यांनी म्हणायचं मी 50 देतो, कोणी म्हणायचं मी 1 कोटी देतो. असा बाजार मांडून गेल्या 15 दिवसात या दोघांनी मिळून ही फोडाफोडी केलेली आहे आणि म्हणून हे नगरसेवक फुटलेले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावरती शिवसेनेतील मंत्री नाराज असल्याची माहिती. परिवहन मंत्र्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्यानं नाराजी. मुख्यमंत्र्यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी दिलेली मुदतवाढ वादात सापडण्याची शक्यता. अजूनही 10 लाख अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालक तर अनेक संघटनांनी मुदतवाढीची विनंती केली होती. मात्र मुदतवाढीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. तर आता वर्षभराचा अवधी मिळत असल्यानं चांगल्या मराठीची अपेक्षा. सरनाईकांची माहिती. बऱ्याच लोकांनी मराठी शिकली आहे आणि काहींना वेळ लागतो, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी ही मुदतवाढ दिली. खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. रायगडच्या म्हसळा तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला धक्का. वारळच्या सरपंच कविता पेरवी यांना सरपंच पदावरून बडतर्फ केलं. सदस्यांच्या तक्रारीनंतर करण्यात आली चौकशी. आरोपांमध्ये आर्थिक घोटाळा त्याचबरोबर कामाच्या कर्तव्यात कसूर अशी अनेक उदाहरणं समोर.